नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. निपुण महाराष्ट्र मासिक चाचणीबाबत या संदर्भामध्ये आतापर्यंत 3 व्हिडिओ आपण तयार केले. या पहिल्या व्हिडिओमध्ये परिपत्रकाची संपूर्ण माहिती दिली आहे. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक यांनी शिक्षकांची नियुक्ती वर्गावर या ॲपद्वारे कशा पद्धतीने करावी याची माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि हा तिसरा व्हिडिओ, यात शिक्षकाने वर्गामध्ये या ॲपद्वारे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची चाचणी कशा पद्धतीने घ्यावी या संदर्भामध्ये आपल्याला डिटेल माहिती मिळेल. हे सर्व व्हिडिओ लिंकद्वारे डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहेत, तिथून आपण पाहू शकता. या तिन्ही व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आले. त्या कमेंटमध्ये असे निदर्शनास आले की मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना लॉग इन करताना किंवा लॉग इन केल्यानंतर भरपूर अडचणी येत आहेत. उदाहरण म्हणून पूर्ण विद्यार्थ्यांची यादी दिसत नाही, शिक्षकांचे नाव दिसत नाही, म्हणजे OTP प्रॉब्लेम येतोय. एक शिक्षकी शाळा असेल तर काय करावे? मुख्याध्यापक म्हणून काम करावे की वर्ग शिक्षक म्हणून नियुक्ती करावी? ज्या शाळांमध्ये अजून सेवार्थ शरारत ID मिळाला नाही, अशा शिक्षकांची नियुक्ती करता येईल का? आणि असे इतर भरपूर प्रश्न. या प्रश्नांची उत्तरांसाठी, सोल्युशनसाठी आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. सर्वात पहिला प्रश्न, निपुण महाराष्ट्र ॲप अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांची नावे दिसत नाहीत. निपुण महाराष्ट्र ॲप या अंतर्गत सर्व माहिती ही UDAS पोर्टल यातून घेण्यात आलेली आहे. आपल्या UDAS पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे का याची खात्री करा. त्या नोंदी झालेल्या असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती अपडेटेड आहे का? काही काम अपूर्ण असेल तर ते पूर्ण करून घ्या. अजून एक पॉसिबिलिटी असू शकते, एकापेक्षा अनेक माध्यम ज्या शाळांमध्ये आहेत त्या शाळांमध्ये विद्यार्थी ॲड करताना चुकीचे माध्यम सिलेक्ट केलं गेलं असेल. कारण की हा प्लॅटफॉर्म आता फक्त मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. चुकून मराठीऐवजी इतर माध्यम सिलेक्ट झालं असेल तर अशा विद्यार्थ्याचे नाव सुद्धा या ॲपद्वारे दिसणार नाही. असे असेल तर सर्व विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करा, दुरुस्ती करा. त्यानंतर 48 तासानंतर सर्व माहिती ही निपुण ॲपवर अपडेटेड होणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. एवढे करूनही आपल्याला विद्यार्थ्यांची नावे ॲपमध्ये दिसत नसेल तर सरळ केंद्रप्रमुख किंवा ऑफिस यांच्या निदर्शनास आणून द्या. कारण की ही पहिली चाचणी आहे जी आपण घेणार आहोत. तिची मुदत लिमिटेड आहे. फक्त 5 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण प्रोसिजर पूर्ण करायची आहे. याची मुदत दिनांक 22 ते 25 डिसेंबर 2025 एवढी आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, एक शिक्षकी शाळा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने नियुक्ती घ्यावी? मित्रांनो, सर्वप्रथम शाळेतील एक शिक्षक जे असतील त्यांनी ॲपमध्ये मुख्याध्यापक म्हणून हा रोल सिलेक्ट करायचा. त्यानंतर मग लॉग इन करायचे आहे आपला रजिस्टर मोबाईल नंबर वापरून. लॉग इन केल्यानंतर वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा या टॅबवर क्लिक करायचे. आता आपल्याला 6U हा फॉर्म दिसेल, तो डाउनलोड करा. हा फॉर्म मुख्याध्यापक यांना आपल्या वर्गावरील शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी भरायचा आहे. यात फक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरील प्रक्रिया करत असताना जर मोबाईल नंबरवर OTP येत नसेल मुख्याध्यापक रोलवरून किंवा शिक्षक रोलवरून, तर शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवर जे काम करत आहेत, जे पगार बिल तयार करत आहेत त्यांच्याशी संपर्क करा. 100% आपला मोबाईल नंबर मुख्याध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून अजून अपडेट झालेला नाही. अपडेट झाल्यानंतर DDO2 या लेवलवरून, म्हणजे तालुका लेवलवरून, ब्लॉक लेवलवरून अप्रूव्ह मिळवण्याची आवश्यकता असते. ती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करून घ्या. त्यानंतर मग ही माहिती आपण या पद्धतीने भरू शकतात. आता तिसरा प्रश्न, एखाद्या शाळेमध्ये काही शिक्षकांचे सेवार्थ किंवा शालार्थ ID अजून प्राप्त झालेले नाही, त्यांची नियुक्ती करू शकतो का आपण वर्गावर या ॲपद्वारे? होय, करता येईल. त्यासाठी मुख्याध्यापक यांनी स्वतःचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे आहे. त्यानंतर माझ्या शाळेतील शिक्षक या टॅबवर क्लिक करावे. आता आपला सर्व शिक्षकांची यादी इथं आपल्याला दिसणार आहे. ज्या शिक्षकांना सेवार्थ आणि शालार्थ ID आहे फक्त त्यांचीच नावं इथं आपल्याला दिसतील. आणि या वरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये बघा, उजव्या हाताला एक टॅब दिसणार आहे, नवीन शिक्षक नोंदणी करा. यावर आता क्लिक करा. या ठिकाणी इतर शिक्षक हा पर्याय आपल्याला दिसणार आहे, त्यावर क्लिक करा. आपल्या समोर जी माहिती दिसेल ती संपूर्ण भरा. त्यांचे नाव
त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला टाईप करायचा आहे आणि त्यांची नियुक्ती ऑर्डर आपल्या शाळेतली जी ती आपल्याला अपलोड करावी लागेल आणि आपण सदर शिक्षकांना वर्गावर नियुक्ती देऊ शकणार आहोत. ओके. आता पुढील प्रश्न. अध्ययन स्तर किंवा चाचणी नोंद झाल्यानंतर त्यात काही बदल करता येईल का? तर याचे उत्तर आहे नाही. एक वेळेस अध्ययन स्तर चाचणी पूर्ण झाली, आपण सर्व डाटा सबमिट केला की त्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही, म्हणून चाचणी घेताना काळजीपूर्वक घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न. शाळेत इंटरनेट कनेक्शन नाही अथवा मोबाईलचे कोणतेही नेटवर्क चालत नाही तर काय करावे? हा प्रश्न सुद्धा मला कमेंटद्वारे विचारण्यात आला होता. दुर्गम भागातली शाळा आहे, त्या ठिकाणी आम्हाला नेट सुविधा नाही, मग अशा वेळेस काय करावं? तर निपुण महाराष्ट्र अंतर्गत त्यांनी जे उत्तर इथं दिलेलं आहे, जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपण पाहूया. मुख्याध्यापकांनी शाळेत कोणतेही इंटरनेट, अगदी व्हॉट्सअप सुद्धा देखील चालत नाही याची खात्री करावी व 6U याप्रमाणे शिक्षक नियुक्ती करताना शेवटी शाळेत कोणतेही इंटरनेट सुविधा नाही हा पर्याय आपल्याला दिसणार आहे. आता ज्यावेळेस मुख्याध्यापक हा वर्गावर शिक्षकांची नियुक्ती करतो, त्या ठिकाणी सर्वात खाली पेजवर आपल्याला प्रत्येक वेळेस विचारले जाते की आपल्या शाळेमध्ये इंटरनेट सुविधा आहे का, येस किंवा नो. मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा क्लिअर केलं होतं. जे सबस्क्रायबर असेल, ज्यांनी व्हिडिओ पाहिला आहे त्यांना माहिती आहे. त्यावेळेस आपण इथं येस किंवा नो हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. पण एक लक्षात असू द्या, त्यांनी सूचना दिलेली आहे, सदर पर्याय निवडणाऱ्या शाळांची पुनर्तपासणी होणार आहे. यावर SCRT यांची देखरेख असणार आहे. हा पर्याय काळजीपूर्वक निवडा. अशा परिस्थितीमध्ये हा पर्याय आपण निवडायचा आहे की आमच्या शाळेवर इंटरनेट सुविधा नाही. अशा वेळेस शिक्षकांनी ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नसेल अशा शाळांवर ऑफलाईन चाचणी घ्यायची आहे आणि सदर सर्व डाटा फोटो काढून गॅलरीमध्ये सेव्ह करायचे आणि त्यानंतर मग ऑनलाईन ज्या ठिकाणी रेंज असेल तिथं जायचं आणि हा सर्व डाटा ॲपमध्ये अपलोड करायचा आहे. ओके. किंवा जिथं रेंज असेल तिथं त्यानंतर मग विद्यार्थ्यांची उर्वरित माहिती आपल्याला या चाचणीद्वारे घ्यायची आहे. अशाच पद्धतीने इतर अजून काही प्रॉब्लेम असतील तर आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कमेंटद्वारे सांगा. 100% आपल्या त्या कमेंटवर सोल्युशन देण्याचा, व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न असेल. आणि मित्रांनो, आमचे मेंबरशिप ग्रुप जॉईन करून घ्या. कमेंटमध्ये लिहा. ज्यांनी मेंबरशिप जॉईन करून कमेंट करणार त्यांना आम्ही आमच्या वैयक्तिक आमच्याशी आपला काही प्रॉब्लेम डिस्कस करण्यासाठी आपण चर्चा करू शकतात. आपल्याला ग्रुपची लिंक पाठवण्यात येईल. अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.